नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन आलोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये आपण जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, 2022 मध्ये नमिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले होते? सध्या चित्ता हा जो काही टॉपिक आहे बघा, तर तो ट्रेंडिंग आहे, तर कदाचित प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर 2022 मध्ये नमिबियातून भारतात एकूण 8 चित्ते आणण्यात आले होते. किती? 8 चित्ते. केव्हा? 2022 मध्ये. कोणत्या देशातून? नमिबियातून. आता ते आणल्यानंतर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले होते? तर मध्य प्रदेश राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात. कुठे? कुनो राष्ट्रीय उद्यानात बघा या 8 चित्त्यांना ठेवण्यात आलं होतं, लक्षात असू द्या. त्यानंतर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले होते. किती? 12 चित्ते. एकूण 20 चित्ते आतापर्यंत बाहेरच्या देशातून मागवण्यात आलेले लक्षात ठेवायचे. 2022 मध्ये 8 चित्ते नमिबियातून, 2023 साली दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते. आणि आता पुन्हा एकदा बोत्सवाना हा जो काही देश आहे बघा, बोत्सवाना, तर या डिसेंबरच्या अखेरीस बोत्सवाना देशातून 8 चित्ते पुन्हा एकदा भारतात मागवण्यात आले आहेत. कोणत्या देशातून? तर बोत्सवाना. किती? 8 चित्ते. त्यासाठी प्रश्न हा सध्या IMP जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 3 महत्त्वाचे ठिकाण आहेत बघा, नमिबिया, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना. नमिबियातून 8, बोत्सवानातून 8 आणि दक्षिण आफ्रिकेतून 12. आता चित्ता हा जो काही प्राणी आहे बघा, तर तो भारतामधून केव्हा नामशेष झालेला आहे? तर 1952 साली. केव्हा? 1952 साली चित्ता हा भारतातून नामशेष झालेला आहे. एक ट्रेंडिंग चालू घडामोडीचा प्रश्न होता. तो प्रश्न असा की चित्त्यांसाठी भारतातील तिसरे घर हे कोठे स्थापन केले जाणार आहे? तर चित्त्यासाठीचे भारतातील तिसरे घर हे बघा मध्य प्रदेशमधील नौरादेही अभयारण्य. कुठे? नौरादेही अभयारण्य या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे, जे मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे अभयारण्य आहे, नौरादेही अभयारण्य. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, चित्त्याचे शास्त्रीय नाव काय? तर चित्त्याचे शास्त्रीय नाव आहे ॲसिनोनिक्स जुबेटस. ॲसिनोनिक्स जुबेटस असं चित्त्याचं शास्त्रीय नाव आहे. आता बिबट्याचं शास्त्रीय नाव काय? बिबट्याचं शास्त्रीय नाव कमेंट करून सांगायचं आहे. चित्त्याचं तर मी सांगितलं, बिबट्याचं शास्त्रीय नाव काय? कमेंट करून सांगायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, IMP स्टार मार्क करून ठेवायचा आहे. श्रेयसन फार्माच्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये कोणते विषारी रसायन आढळलेले होते? तर श्रेयसन फार्माच्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये पर्याय ड, डायलिथिन ग्लायकॉल. डायलिथिन ग्लायकॉल हे जे काही विषारी रसायन आहे बघा, ज्यामुळे किडनी ही निकामी होते, आणि ते विषारी रसायन या श्रेयसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये आढळले होते. आणि या कोल्ड्रिफ कप सिरप जी श्रेयसन फार्माने बनवली होती बघा, तर त्या कोल्ड्रिफ कप सिरपमुळे मध्य प्रदेशमधील जवळपास 20 का 22 जणांचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर बघा हे जे काही कोल्ड्रिफ कप सिरप आहे तर ते बंद करण्यात आलं होतं, हे देखील लक्षात ठेवायचं. आता ही श्रेयसन फार्मा कोणत्या राज्याची कंपनी आहे? तर ती आहे बघा तमिळनाडू राज्यातील कंपनी. तमिळनाडू राज्यातील कंपनी, जिच्या मालकाला बघा अटक हे करण्यात आलेले आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कशाचं प्रमाण आढळलेलं आहे सर्वाधिक? तर डायलिथिन ग्लायकॉलचं हे विषारी रसायन त्यामध्ये आढळलं होतं. तिसरा प्रश्न आहे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार कोण आहेत? तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे गीतकार आहेत पर्याय क, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. कोण आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचे लेखक आहेत किंवा गीतकार आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर विदास सावरकर यांचं एक गीत आहे बघा, अनादिमी अनंतमी. तर या गीताच बघा महाराष्ट्र शासनाचा पहिला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला. कोणत्या गीतास? तर अनादिमी अनंतमी हे जे गीत आहे तर ते विदास सावरकर यांचं आहे, ज्याला महाराष्ट्राचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. चौथा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणते आहे? तर देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस ही पर्याय ब,
नागपूर अजनी ते पुणे, नागपूर अजनी ते पुणे ही देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे, लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न IMP आहे. या अगोदर कोणती होती? नवी दिल्ली ते वाराणसी या अगोदर देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस होती. त्यानंतर आता देशातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस झालेली आहे नागपूर अजनी ते पुणे. ही महाराष्ट्रातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे? तर 12वी, लक्षात ठेवायचं, हे देखील IMP आहे. नागपूर अजनी ते पुणे ही महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत एक्सप्रेस आहे, जिचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. एकूण किलोमीटर किती आहे? तर 881 एवढं एकूण किलोमीटर आहे, लक्षात ठेवायचं आहे, 881. एकूण कोच किती आहेत? तर 8 कोच. 8 कोचची ही वंदे भारत एक्सप्रेस आहे. नियोजित थांबे किती आहेत? 10 नियोजित थांबे आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती? नवी दिल्ली ते वाराणसी ही देशातील पहिली वंदे भारत आहे. आणि देशातील महाराष्ट्र राज्यातील पहिली वंदे भारत कोणती आहे? तर मुंबई ते गांधीनगर. पुढचा आहे 5वा प्रश्न. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे पर्याय ब, उत्तराखंड. प्रश्न IMP आहे. गेल्या वर्षी भरपूर वेळा विचारण्यात आला होता प्रश्न हा, तर यावर्षी देखील विचारला जाऊ शकतो. कारण बघा, नुकतंच उत्तराखंड राज्याने मदरसा जे काही बोर्ड आहे बघा, तर ते बंद केलेलं आहे, मदरसा बोर्ड, आणि त्यासाठी हे उत्तराखंड पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. इथे देखील एक प्रश्न बनतो, मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड. आणि समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तराखंड. दोन्ही प्रश्न IMP आहेत येणाऱ्या भरतीसाठी. पुढचा प्रश्न. डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक ह्या कोण आहेत? तर डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक आहेत बघा, पर्याय अ, सुरेखा यादव. सुरेखा यादव यांनी डेक्कन क्वीन चालवली होती आणि त्यानंतर त्या डेक्कन क्वीन चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक बनल्या होत्या, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तसेच वंदे भारत चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे सुरेखा यादव यांनी सोलापूर ते CSMT, कोठे? सोलापूर ते CSMT या दरम्यान बघा वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती. त्यांनी 36 वर्ष काम करत बघा आता निवृत्ती घेतली. किती? 36 वर्ष. त्यांना एक पुरस्कार प्राप्त आहे, फर्स्ट लेडी पुरस्कार, हा देखील त्यांना प्राप्त आहे, जो नरेंद्र मोदी यांनी बघा त्यांना प्रदान केला होता. 7वा प्रश्न आहे. भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये कोठे सुरू झाले होते? तर भारतातील पहिले टपाल कार्यालय 1764 मध्ये पर्याय अ, मुंबई या ठिकाणी. कोठे? मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. तर कोणी सुरू केले होते? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे 1764 मध्ये मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले टपाल कार्यालय हे सुरू झाले होते. हिक्कीम हे लक्षात ठेवायचं आहे. तर हिक्कीम हे जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय आहे बघा. हा देखील प्रश्न IMP आहे. जगातील सर्वात उंच टपाल कार्यालय कोणते? तर हिक्कीम, हिमाचल प्रदेश हे जगातील उंच टपाल कार्यालय आहे. 8वा आणि प्रश्न आहे. 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या कविता संग्रहासाठी साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता? तर 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता, हे तर एक कन्फर्म आहे. परंतु कोणत्या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त होता? तर पर्याय क, गीतांजली. गीतांजली या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त होता. इथे 3 प्रश्न आपले कव्हर होतात, 3 आणि 4. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार केव्हा प्राप्त झाला होता? 1913 साली. कोणत्या कविता संग्रहासाठी प्राप्त झाला होता? गीतांजली. कोणता पुरस्कार प्राप्त आहे नोबेलचा? तर साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त आहे. आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे प्रथम भारतीय व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत. आतापर्यंत 9 भारतीयांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पहिले आहेत रवींद्रनाथ टागोर आणि शेवटचे आहेत अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. पुढचा 9वा प्रश्न आहे. सुरेखा यादव यांनी कोणत्या ठिकाणाहून वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती? तर बघा मगाशीच आपण पाहिलं होतं सोलापूर ते CSMT या दरम्यान सुरेखा यादव यांनी
वंदे भारत एक्सप्रेस ही चालवली होती. 10वा प्रश्न आहे, स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट कोणत्या दोन देशांदरम्यान झाला आहे? तर स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट हा पर्याय अ सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान झालेला, दोन देशांदरम्यान सौदी अरेबिया आणि पाकिस्तान. पुढचा आहे प्रश्न 11वा, हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव खालीलपैकी कोणी दिले आहे? प्रश्न IMP असे प्रश्न अगोदर विचारण्यात आलेत, इथून पुढे देखील विचारले जाऊ शकतात. तर हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव दिलेले आहे पर्याय क फिलिपाईन्स या देशाने. कोणत्या देशाने? तर फिलिपाईन्स या देशाने, लक्षात असू द्या. याला सुपर टायफून देखील म्हणून ओळखलं जातं. रागासा चक्रीवादळाला सुपर टायफून म्हणून देखील ओळखलं जातं. आणि हे कोणत्या महासागरात निर्माण झालं होतं? तर पॅसिफिक महासागरात. प्रश्न IMP आहे, पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या हिंसक अशा रागासा चक्रीवादळाला रागासा हे नाव फिलिपाईन्स या देशाने दिलं होतं. 12वा प्रश्न आहे, पुणे बोराडेवाडी या ठिकाणी जे काही स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण पुतळा आहे बघा, तर तो खालीलपैकी कोणाचा आहे? प्रश्न IMP स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर बोराडेवाडी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण पुतळा हा छत्रपती संभाजी महाराज, पर्याय ब छत्रपती संभाजी महाराजांचा तो पुतळा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता हे साकारण्याचं श्रेय जर आपण पाहिलं तर आमदार महेश लांडगे यांना जातं. कोणाला? तर आमदार महेश लांडगे. कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी. पुणे मोशी बोराडेवाडी या ठिकाणी. 13वा प्रश्न आहे, देशात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता? तर देशात सर्वप्रथम पर्याय ड तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. केव्हा? 2004 साली तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि ती देशातील पहिली अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणारी भाषा ठरली होती. आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये पहिली आहे तमिळ, त्यानंतर संस्कृत आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे आणि ओडिया अशा 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि संख्या झाली 11. आता एकूण आपण 5 भाषा कोणत्या त्या आपण कव्हर करून घेऊया. त्या 5 भाषांमध्ये पहिली आहे मराठी, दुसरी पाली, प्राकृत, आसामी, बंगाली अशा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आणि आता एकूण संख्या किती आहे? तर 11. मराठी अभिजात भाषा दिवस 3 ऑक्टोबरला साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, कारण गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर 2024ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता आणि त्यासाठी 3 ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता. आशिया कप 2025चं मुख्य शीर्षक म्हणजेच टायटल प्रायोजक खालीलपैकी काय आहे? तर आशिया कप 2025चे मुख्य शीर्षक टायटल प्रायोजक आहे पर्याय क DP वर्ल्ड. DP वर्ल्ड आशिया कप 2025चं मुख्य शीर्षक होतं, लक्षात ठेवायचं आहे. आता तो आशिया कप खालीलपैकी कोणी जिंकला? तर भारताने जिंकलेला आहे. पराभव कोणाचा केला होता? पाकिस्तानचा पराभव केला होता आणि त्यामध्ये तिलक वर्मा हा सामनावीर होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तिलक वर्मा हा सामनावीर होता आणि टुर्नामेंट कोण होता? तर टुर्नामेंट ऑफ द प्लेयर तर अभिषेक शर्मा हा टुर्नामेंट ऑफ द प्लेयर होता. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आत्मचरित्र सुशीला कार्की यांचे आहे? तर पर्याय अ न्याय. न्याय हे जे काही आत्मचरित्र आहे तर ते सुशीला कार्की यांचं आहे आणि ते 2018 साली प्रकाशित झालं होतं. किंवा 2018 साली. आता सुशीला कार्की नक्की आहेत तरी कोण? तर सुशीला कार्की आहेत नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान तसेच नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश देखील आहेत. नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश आणि नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून बघा सुशीला कार्की यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. न्याय हे त्यांचे आत्मचरित्र आहे जे 2018 साली प्रकाशित झालं होतं. 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन भारतात कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन हे भारतात पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या स्टेडियममध्ये? तर जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. हे आता पाडण्यात येणार आहे, त्यासाठी त्या ठिकाणी स्पोर्ट्स सिटी उभारण्यात येणार आहे. या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये बघा स्पोर्ट्स सिटी ही उभारली जाणार आहे. आता 2030चं आयोजन हे आपल्या भारतात पुन्हा एकदा होणार आहे. ते कोठे? तर अहमदाबाद या ठिकाणी. कुठे? अहमदाबाद या ठिकाणी.
17वा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते? तर पर्याय ब, बांगलादेशामध्ये जगात सर्वाधिक हिल्सा माशांचे उत्पादन हे घेतले जाते. 18वा प्रश्न आहे, सुधाकंठ आणि ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून कोणास ओळखलं जातं? तर पर्याय अ, भूपेन हजारिका. भूपेन हजारिका यांना सुधाकंठ तसेच ब्रह्मपुत्रेचे कवी म्हणून ओळखले जाते. प्रश्न IMP आहे, भूपेन हजारिका यांना महत्त्वाचे 3 पुरस्कार प्राप्त आहेत. कोणकोणते? तर महत्त्वाचे 3 सर्वोच्च पुरस्कार जे भारतातर्फे प्राप्त आहेत बघा, तर ते आहेत, त्यामध्ये भारतरत्न आहे 2019ला, 2009ला आहे आसाम रत्न पुरस्कार प्राप्त, 2012 साली पद्मभूषण, 2001 साली दादा फाळके पुरस्कार, 1992 साली. पुन्हा एकदा सांगतो, देशाचे सर्वोच्च जे काही 4 पुरस्कार आहेत बघा, तर त्या 4 पैकी 3 पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. कोणकोणते? पद्मविभूषण 2012 साली, पद्मभूषण 2001 साली, भारतरत्न 2019 साली, असे 3 महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. तसेच आसाम वैभव आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 1992 हा देखील त्यांना प्राप्त आहे. देशाचे दुसरे नागरिक कोण असतात? तर देशाचे दुसरे नागरिक हे पर्याय क, उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती हे देखील लक्षात ठेवायचं आहे. देशाचे पहिले नागरिक असतात राष्ट्रपती, देशाचे दुसरे नागरिक असतात उपराष्ट्रपती, देशाचे तिसरे नागरिक असतात पंतप्रधान. आता सध्या देशाचे प्रथम नागरिक कोण आहेत? कमेंट करून सांगायचे देशाचे प्रथम नागरिक. पुढचा प्रश्न आहे 20वा, बॅलन डी ओर पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅलन डी ओर पुरस्कार हा पर्याय ब, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? तर फुटबॉल या खेळाशी. यंदाचा कोणास प्राप्त आहे? तर उस्माने डेम्बेले यांना यंदाचा पुरस्कार हा बॅलन डी ओर पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर महिलांचं जर आपण पाहिलं तर अँटिना बोनमाटी यांना प्राप्त आहे. 21वा प्रश्न आहे, देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा कितवा क्रमांक लागतो? तर देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा 3रा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर आहे हिंदी. 22वा प्रश्न आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सध्या आहेत पर्याय अ, मोहसिन नक्वी. तसेच आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दोन्ही महत्त्वाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी. 23वा प्रश्न आहे, इथे जगात झाले परंतु इथे जगात नसून भारतात आहे. तर भारतात सर्वात अगोदर सूर्य हा कोणत्या राज्यात उगवतो? तर भारतात सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? तर पर्याय ब, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात अगोदर भारतात सूर्य हा उगवतो. आता गाव जर आपण पाहिलं तर ते आहे बघा गाव डोंग. भारतात डोंग या गावात सर्वात अगोदर सूर्य हा उगवतो. हे झालं भारत. आता इथे जगात आहे, तर जगात सर्वात अगोदर सूर्य हा न्यूझीलंड या देशामध्ये उगवतो. कोठे? तर न्यूझीलंड या देशामध्ये, ईस्ट केप या ठिकाणी, ईस्ट केप न्यूझीलंड या ठिकाणी जगात सर्वात अगोदर सूर्य हा उगवतो. भारतात डोंग अरुणाचल प्रदेश या ठिकाणी उगवतो. परंतु उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा जपानला ओळखले जाते. कोणत्या देशाला? तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं. परंतु जगात सर्वात अगोदर सूर्य हा न्यूझीलंड या देशामध्ये उगवतो. 24वा प्रश्न आहे, देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग केरळमध्ये स्थापन करण्यात आला. एक प्रश्न इथे कव्हर झाला. देशात पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग हा केरळमध्ये स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? त्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय अ, के सोमप्रसाद हे देशात पहिल्या ज्येष्ठ नागरिक आयोगाचे अध्यक्ष जे केरळमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील प्रथम राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे बघा, महाराष्ट्र स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे. 25वा प्रश्न आहे, बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रात किती स्टेशन आहेत? तर बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्टेशनपैकी महाराष्ट्रात 4 स्टेशन आहेत. किती? 4 स्टेशन. ते कोणकोणते? तर बोईसर, विरार, ठाणे, मुंबई असे 4 महत्त्वाचे स्टेशन आपल्या महाराष्ट्रात असून बाकी उरलेले 8 स्टेशन हे गुजरात राज्यामध्ये आहेत. एकूण आहेत 12, त्यापैकी 4 महाराष्ट्रात आणि 8 गुजरात राज्यामध्ये. एकूण लांबी किती आहे या बुलेट ट्रेनची? तर 557. लक्षात असू द्या, 557 नाही, 508 किलोमीटर.
मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनची एकूण लांबी आहे 508 किलोमीटर. त्यामध्ये 351 ही गुजरात राज्यातून आहे आणि महाराष्ट्रात किती आहे तर 157. पुढचा 26वा प्रश्न आहे, देशातील पहिली बुलेट ट्रेन कोठून कोठे धावणार आहे तर मुंबई अहमदाबाद या दरम्यान धावणार आहे. कोणत्या वर्षी धावणार आहे हा प्रश्न आपण कव्हर केलेला अगोदर, त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. T20 मधील सर्वोच्च धावसंख्या 304 ही कोणत्या संघाने उभारलेली आंतरराष्ट्रीय T20 मधील सर्वोच्च धावसंख्या ही कोणत्या संघाने उभारली आहे तर पर्याय क इंग्लंड या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध किंवा साऊथ आफ्रिकेविरुद्ध ही सर्वोच्च धावसंख्या उभारली होती, लक्षात असू द्या. इंटरनॅशनल मधील अशी पाहायला गेलं तर अशी ही झिम्बाब्वेच्या नावावर आहे, परंतु तो पात्र संघ नाही. ज्या विरुद्ध त्यांनी जी धावसंख्या बनवली बघा सर्वोच्च धावसंख्या, तर ती पात्र संघाविरुद्ध नसून पात्र संघाविरुद्ध जर विचारलं तर साऊथ आफ्रिका हे आपलं उत्तर असणार आहे. पात्र संघाविरुद्ध साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंडने 304 ही धावसंख्या उभारली होती आणि तो सर्वोच्च धावसंख्या करणारा संघ ठरला होता. आचार्य देवव्रत खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर आचार्य देवव्रत खालीलपैकी बघा पर्याय अ गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत. कोणत्या? गुजरात राज्याचे. आणि महाराष्ट्राचा त्यांच्यावर अतिरिक्त कारभार हा सोपवण्यात आलेला आहे. 28वा प्रश्न आहे, सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू खालीलपैकी कोण आहे तर पर्याय ड नोवाक जोकोविच, ज्याच्या नावावर 24 ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत आणि हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा टेनिसपटू आहे. कोणत्या देशाचा आहे? सर्बिया देशाचा आहे. सर्बिया. खुर्जा येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सिरामिक पार्कचं नाव काय आहे तर खुर्जा या ठिकाणी स्थापन झालेल्या देशातील पहिल्या सिरामिक पार्कचं नाव आहे पर्याय अ अनोखी दुनिया. काय तर अनोखी दुनिया. हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा केव्हा प्राप्त झाला होता तर हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा हा 14 सप्टेंबर 1949 साली प्राप्त झाला होता आणि त्यासाठी बघा 14 सप्टेंबरला हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो तर 14 सप्टेंबरला आणि 1949 साली हिंदीला राजभाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा हे लक्षात ठेवायचं आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला सुरुवात ही 2020 मध्ये झाली होती. केव्हा? 2020 मध्ये. 32वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच तुरुंगवासाची शिक्षा झालेले निकोलस सार्कोजी कोणत्या काळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते तर तुरुंगवासाची शिक्षा झालेले निकोलस सार्कोजी हे पर्याय ड 2007 ते 2012 या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांना तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 32 जीकेचे तसेच चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. सध्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रोन आहेत. पंतप्रधान आहेत सेबॅस्टियन लेकॉर्नो. प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्याकडे तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.